आनंदाचा असा हा दिवस आहे. आपल्या सर्वांचे आवडते नेते आणि खऱ्या अर्थाने राज्याचे नेते माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने दूरदर्शकरा योग म्हणजे शिवपुत्र संभाजी ही जे एक अत्यंत गाजलेलं महानाट्य, त्या महानाट्याचे प्रमुख कलाकार आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील एक अत्यंत जाणकार असे राजकारणी खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी संभाजी राजांच्या भूमिकामध्ये आपल्याला गेल्या 4 दिवस रोज भेटत आहेत. इथे आदरणीय भावे साहेब आहेत, आमदार लहामटे साहेब आहेत, त्याचप्रमाणे सत्यशील शेरकर आहेत, सत्यजित तांबे, आदरणीय जीजी कांचनताई थोरात, त्याचप्रमाणे सर्वच व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने सर्व व्यासपीठावरील रणजित देशमुख सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्या सर्वजण नामदार बाळासाहेब थोरातवर खूप प्रेम करता. आपण 8 वेळेस साहेबांना या ठिकाणी लोकप्रतिनिधित्व म्हणून करण्याची संधी दिली. आज साहेब राज्याचं नेतृत्व करतायत, देशाच्याही काँग्रेसच्या पक्षाचं नेतृत्व करतायत. असं एक आपल्या सर्वांचं आवडतं नेतृत्व, त्यांचा आजचा हा वाढदिवस आपण सर्वजण आनंदामध्ये साजरा करत आहोत. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, निश्चितपणाने नामदार साहेबांची ही जी यशाची कमान आहे ती अशीच उंच उंच नेत राहील. आणि जे एक स्वप्न आहे आपल्या सर्वांचं की त्यांनी सर्वोच्च पदावर जावं, ते देखील निश्चितपणाने पूर्ण होईल अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. ज्यांचा बुलंद आवाज संसदेमध्ये गरजला, आपण सर्वांनी पाहिला, पुरोगामी विचार जिल्ह्यामध्ये सातत्याने परखडपणे मांडतात आणि ज्यांनी संभाजी महाराज पुन्हा एकदा महाराष्ट्राकरता उभे केले ते लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर कोल्हे साहेब यांचा सन्मान सत्कार. आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब यांना विनंती आहे की आपण कोल्हे सरांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करावा. शिवपुत्र संभाजी हे महानाट्य आपल्या सर्वांच्या मध्ये जे साहेबांच्या प्रेमाखातर या ठिकाणी घेऊन आले आणि प्रचंड मोठा उत्साह महाराष्ट्राला काँग्रेसी विचार आणि पुरोगामी विचार सातत्याने सांगणारे ज्येष्ठ विचारवंत संपादक आदरणीय भावे साहेबांचा सन्मान सत्कार. अहमदनगर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कानवडे साहेबांना विनंती आहे की आपण भावे साहेबांचा सन्मान सत्कार करावा. यानंतर आपल्या अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचा सन्मान सत्कार. आदरणीय आमदार सत्यजित दादा तांबे यांना विनंती आहे की लामटे साहेबांचा सन्मान सत्कार आपण करावा. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुणे जिल्ह्यातील युवा नेते माननीय सत्यशीलजी शेरकर यांचा सन्मान सत्कार. रणजितसिंह देशमुख साहेब यांना विनंती आहे की आपण सत्यशीलजी शेरकर यांचा सन्मान सत्कार करावा. धन्यवाद सर. ज्यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात आनंद सोहळा म्हणून साजरा होतो आहे. संगमनेरच्या गावागावात प्रत्येक कुटुंबात मोठ्या उत्साहानं आजचा वाढदिवस साजरा होतो आहे. असे आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते, महाराष्ट्राचे जननायक, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, संगमनेरची शान, महाराष्ट्राचा अभिमान आदरणीय नामदार थोरात साहेबांचा वाढदिवस आपण करत आहोत. मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सरांना विनंती करतो की आपल्या हस्ते आदरणीय नामदार थोरात साहेबांचं अभिष्ट चिंतन आपण करावं. आदरणीय नामदार थोरात साहेबांचा वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन होत आहे. या ठिकाणी जिजींना विनंती आहे की साहेबांचं औक्षण आपण करावं. सुमारे 75,000 पब्लिक या ठिकाणी आहे. बाहेर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. आदरणीय जिजींच्या हस्ते औक्षण करून महाराष्ट्राच्या लोकनेत्याचा अभिष्ट चिंतन सोहळा अत्यंत मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी साजरा करतो आहे. आदरणीय जीजी आणि आदरणीय सौ दुर्गाताई तांबे, सविताताई पारीख, डॉक्टर जयश्रीताई थोरात, शोभाताई कडू, एक गाव है टपोर त्याच नाव संगमनेर, संगमनेरच्या विकासामागे कारण है जो हात, संगमनेरच्या विकासामागे कारण है जो हात, संगमनेरची जनताच म्हणते इस बंदे में है कुछ बात, ये बंदा लय जोरात, बाळासाहेब
क्षणानंतर हो कधी दबाव नाही पुन्हा सक्ती केलं प्रेमाचं राजकारण मी डॉक्टर अमोल कोल्हे सरांना विनंती करतो की महाराष्ट्राचे लोकनेते त्याचप्रमाणे भावे साहेबांना मान्यवरांना विनंती करतो जिजींचा आणि सर प्रत्येकाच्या डोळ्यात साठून ठेवावा हृदयात साठून ठेवावा असा हा क्षण आहे मोठा जल्लोष आणि आनंदमय वातावरण जय शिवराय. माझे मार्गदर्शक नामदार बाळासाहेबजी थोरात यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं जे आयोजन केलं आणि या निमित्तानं आदरणीय साहेबांच्या अभिष्ट चिंतनासाठी मंचावर उपस्थित असणारे मान्य मधुकरजी भावेसाहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजितजी तांबे, आमदार किरणजी लामटे, सौभाग्यवती कंचनताई थोरात, सौभाग्यवती दुर्गाताई तांबे, आमचे जुन्नरचे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, आमच्या भगिनी डॉक्टर जयश्रीताई थोरात, रणजितसिंहजी देशमुख, माधवरावजी, सगळेच मान्यवर, आपण सगळेजण खर तर जेवढं साहेबांचं अभिष्ट चिंतन करायचंय तेवढंच तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करायचंय. ते अशासाठी की जेव्हा आपण एखादं नेतृत्व जपतो त्या नेतृत्वाचा आपल्याला अभिमान असतो. 1 2 3 4 नाही तर सलग 8 टर्म इतकी सुयोग्य निवड ही तुम्ही करता आहात याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कारण माझ्यासारखा कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेला सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला मुलगा जेव्हा समाजकारणात राजकारणात पाऊल ठेवतो तेव्हा आम्ही आदर्श शोधत असतो. साहेब, आपल्याला कोणासारखं व्हायचंय याचा आमच्यासारखी मुलं जेव्हा आदर्श शोधतात तेव्हा आमच्या समोर महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय क्षितिजावर जी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी नावं आहेत त्यामध्ये आदरणीय बाळासाहेबजी थोरात यांचं नाव प्रामुख्यानं समोर दिसतं. कारण 1 2 3 टर्म झाल्यानंतर लामटे साहेब 1 टर्म झाली तर 1 टर्म होताना सुद्धा माणसं म्हणतात माणूस माणसात राहिलाय का असंच जनरली म्हटलं जातं. पण जेव्हा आपण बाळासाहेब थोरात साहेबांकडे बघतो तेव्हा तब्बल 8 टर्म झाल्यानंतर सुद्धा सुसंस्कृतपणा काय असतो, एक शाश्वत विकास काय असतो आणि आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या मातृभूमीशी जोडलेली नाळ काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नामदार बाळासाहेबजी थोरात. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की बाळासाहेब थोरातांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्या मित्रपरिवारानं हे जे देखणं आयोजन केलंय मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. कारण हे महानाट्य, त्याचा अवाढव्यपणा, त्याचा पसारा हा सगळा तुम्ही बघता आहात आणि तालुक्याच्या ठिकाणी खूप अभावानं हे महानाट्य आयोजित करता येतं आणि रोज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या महानाट्याला दाद देत असताना आपल्या संपूर्ण नियोजनाचं मी मनापासून कौतुक करतो आणि मनापासून मी तुमच्या वतीनं थोरात साहेबांचे आभार मानतो की हे महानाट्य का आयोजित करावं हे फार महत्वाचं आहे.
कारण गेले 3 दिवस तुम्ही जे बघता आहात या स्टेजवर जो इतिहास आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय, हा इतिहास तोच आहे, हा आपल्या मातीचा इतिहास आहे. आणि या इतिहासातून एक प्रेरणा घ्यायची आहे की दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकला नाही, झुकणार नाही. म्हणजे कालही साहेब विलक्षण योगायोग बघा. काल सत्यजित दादा जेव्हा एंट्री घ्यायची होती, छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात एंट्री घ्यायची होती, आणि विंगेत मला कोणीतरी सांगितलं की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीतला निवडणूक आयोगाचा निर्णय आला. स्टेजवर आलो आणि सीन मधला पहिला डायलॉग होता, औरंगजेब मोठ्या ताकदीनिशी महाराष्ट्रावर चालून येतोय, स्वराज्यावर चालून येतोय. कधी कधी संकेत काही काही वेगळे असतात. आणि विशेषतः तुम्ही उजव्या कोपऱ्यात जे ओरडताय ना, हा तुम्हीच सगळेजण, मला पूर्ण खात्री आहे की हा संपूर्ण अजिबात हे राजकीय व्यासपीठ नाही. पण जेव्हा आपण जबाबदारीनं म्हणतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकणार नाही, इतिहास फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय एवढं ऐकण्यासाठी फक्त इतिहासाचा उजाळा करायचा नसतो, तर हा इतिहास प्रेरणा देत असतो प्रत्येक वेळी. विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला दिल्लीच्या दरबारात उभे होते, शहनशाह औरंगजेबासमोर उभे होते. शहनशाह औरंगजेबासमोर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज उभे होते, तेव्हा औरंगजेबाला वाटलं की याला दख्खनची सुभेदारी द्यावी. दख्खनची सुभेदारी मिळाली असती तर स्वराज्यापेक्षा 2.5 ते 3 पट मोठा सुभा होता. म्हणजे ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, लढाया नव्हत्या, संघर्ष नव्हता, आयुष्य सुखानं व्यतीत झालं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीनं मांडलिकत्व पत्करून, मान खाली झुकवून दिल्ली समोर शरणागती पत्करण्यापेक्षा या मातीच्या स्वाभिमानासाठी लढणं पत्करलं. म्हणून स्वराज्य उभं राहिलं. म्हणून 350 वर्षांनंतर आजही आपण त्यांचं नाव अभिमानानं घेतो. आणि हे जेवढं तुम्ही आता प्रतिसाद देताय, जरी राजकीय व्यासपीठ नसलं तरी माझ्या तरुण भावंडांना मी आवर्जून सांगणार, इथं अनेक जण बसले असतील जे यावेळी आयुष्यातलं पहिलं मत देणार असतील. आहात ना? पहिलं मतदान करणारे बरेच जण आहेत ना, तिकडे बरोबर. मला तुमच्या आवाजावरूनच कळलं तुम्ही सगळे पहिल्यांदा मत देणार आहात. आयुष्यातला पहिला मोबाईल महत्वाचा असतो, पहिला मित्र महत्वाचा असतो, पहिली सायकल महत्वाची असते, तसं आयुष्यातलं पहिलं मत सुद्धा महत्वाचं असतं. आणि ते सुद्धा, आणि तुम्ही सुद्धा. हे राजकीय भाषण नाही, पण लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा वाटा असेल तर तुमचा वाटा असणार आहे. राजकीय व्यासपीठ नाही, त्यामुळे कोणाला मत द्या हे मी कधीच सांगणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मतदान केंद्रावर जाल तेव्हा मतदान केंद्रावरून आत जाऊन त्या ईव्हीएमचं बटन दाबून परत यायला 5 मिनिटं लागतात. बरोबर? फक्त 5 मिनिटं लागतात भावा. ते बटन दाबायला फक्त 5 सेकंद लागतात. बरोबर? बटन दाबायचं, 5 सेकंदात बटन दाबलं. पण या 5 सेकंदात आणि या 5 मिनिटात तुमची 5 वर्ष ठरणार आहेत. तुमच्या देशाचं 5 वर्षाचं भविष्य ठरणार आहे. हा देश कोणत्या वाटेने जाणार आहे हे ठरणार आहे. हा महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं ताठ मानेनं आणि निधड्या छातीनं लढणार, हे त्या 5 मिनिटात तुम्हाला ठरवायचंय. त्यामुळे कोणाला मत द्या हे सांगण्यापेक्षा त्या 5 मिनिटात आज जात असताना याचा जरूर विचार करा. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल, छत्रपती संभाजी महाराजांचा जय जयकार करायचा असेल, इथला इतिहास तुमच्या मनामनात साठवायचा असेल, तर जरूर या गोष्टीचा विचार करा. माझ्या कांद्याची निर्यात कोणी बंद केली?
माझ्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कोणी कालवली याचा विचार करा. माझ्या दुधाचे भाव कोणी पाडले याचा विचार करा. माझ्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कोणी वाढवला याचा विचार करा. माझ्या तरुणांच्या नशिबातला रोजगार कोणी हिरावून घेतला. बल्क ड्रग पार्क जातं, टाटा एअरबस जातं, वेदांता फोक्सकॉन जातो, एका मागून एक उद्योगधंदा महाराष्ट्रातून पळवला जातो. माझ्या मराठी तरुणांच्या भवितव्यात अंधार कोणी पसरवला याचा विचार करा. आपण साधे सुधे नाही, आपल्या मनगटात ताकद आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलाय, तो इतिहास आपल्याला लाभलाय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं सगळ्यात मोठी ताकद तुमच्या हातात दिली आहे, ती म्हणजे एक मत देण्याची. हे सगळे प्रश्न त्या 5 मिनिटात आठवा आणि या सगळ्याला फक्त त्या 5 मिनिटात तुम्हाला उत्तर द्यायचे. ते उत्तर जर योग्य दिलं तर देशाचं भवितव्य हे सुरक्षित हातात राहील याची तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो. हा इतिहास तुम्हाला प्रत्येकाला लढण्याची, संघर्ष करण्याची ही प्रेरणा देत राहील आणि दिल्लीच्या तख्तासमोर मान झुकवण्यापेक्षा नजरेला नजर भिडवून माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देत राहील. आणि म्हणूनच मी आदरणीय बाळासाहेब थोरात यांचं मनापासून आभार मानतो. इतिहास सांगणं फार सोपं असतं, हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत या विचारानं पोहोचवणं आणि त्यासाठी या महानाट्याचं एवढं देखणं आयोजन केलं याबद्दल मी आपल्याला मानाचा मुजरा करतो. पुन्हा एकदा आई जगदंबेच्या चरणी आपल्या निरोगी दीर्घायुष्याची प्रार्थना करतो आणि आपलं मार्गदर्शन हे आमच्यासारख्या तरुणांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला हे कायम मिळत राहो अशी आपल्याला वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. ते आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते, राज्याचे नेते, महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदरणीय साहेबांना विनंती करतो, साहेब आपण शुभेच्छा द्याव्यात. आज शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा 4था दिवस आहे. 4ही दिवस भरगच्च अशा पद्धतीनं हा सगळा जनसमुदाय हे महानाट्य पाहतो आहे, इतिहास पाहतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याची स्थापना केली ते स्वराज्य टिकवण्याकरता छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष पाहत आहे. 9 वर्ष या देशात मध्ये असलेला मोगलांचा शहनशाह औरंगजेब 9 वर्ष महाराष्ट्रामध्ये केवळ रोखण्याकरता, मराठेशाही रोखण्याकरता 9 वर्ष इथे लाखोची फौज घेऊन थांबलेला होता. आणि तो संघर्ष संभाजी महाराजांनी केला, छत्रपती संभाजी महाराजांनी केला. हे महानाट्य खरं म्हणजे ज्या सुंदर पद्धतीनं खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी सादर केलेलं आहे ते पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. मी पाहतोय की प्रचंड संख्येनं आपण सर्वजण येतात, एक वेगळा अनुभूती आपण सर्वजण घेत असतात, या संघर्षाची अनुभूती घेत असतात. डॉक्टर अमोलजी कोल्हे हे एक कलाकार म्हणून आपण सिरियल मध्ये पाहिले होते, आता महानाट्यात पाहता, परंतु आता संसदेमध्ये सुद्धा त्यांचा रोल जो असतो, सहभाग जो असतो तो संपूर्ण देश पाहत असतो, संपूर्ण देश ऐकत असतो आणि देश सुद्धा थरारून जात असतो. अरे हा महाराष्ट्राचा वीर काय सुंदर बोलतोय, काय ठोस बोलतोय, महाराष्ट्राचा आवाज झालाय आता देशातला. म्हणून त्यांचं अभिनंदन मी इथे करतो आहे. खरं म्हणजे माझा वाढदिवस करतायत, माझ्याकरता खूप मोठा आनंदाचा क्षण आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण, मला माहिती की तुम्ही काही वाढदिवसाकरता आलेले नाही, परंतु तुम्ही सगळेजण शुभेच्छा देत आहेत, आशीर्वाद. कारण शेवटी जनता जी असते, जेव्हा संपूर्ण जनता एकत्र येते ना, तर त्यावेळेस तिचं स्वरूप आईसारखं होत असतं. तुमच्याकडून ती अपेक्षा मी करतो आहे की एखाद्या आईनं मुलाला आशीर्वाद द्यावे, त्या पद्धतीनं माझ्या आईनं मला आशीर्वाद द्यावे या दिवशी, ती अपेक्षा या निमित्तानं मी तुमच्या सगळ्यांकडून करतो आहे. 40 वर्षाच्या सगळ्या वाटचालीमध्ये, 40 पूर्ण नाही, या सगळ्या वाटचालीमध्ये तीर्थरूप भाऊसाहेब, माझे वडील दादा,
स्वातंत्र्य सैनिक, एक विचार जपणारे, पुरोगामी विचार कायम सातत्यानं जपणारे, तो वारसा त्यांनी मला दिला आणि त्या वारशाच्या बरहुकूम मी चालत आलेलो आहे. आपला संगमनेर असं असलं पाहिजे की जिथं जात धर्म पंथ याला जागा नाही, सर्व काही आम्ही एक आहोत, आमचं एक कुटुंब आहे, ते संगमनेरचं कुटुंब आहे असं वाटावं, असा कायम प्रयत्न मी केलेला आपल्या सगळ्यांना दिसेल. कायम हा प्रयत्न केलेला आहे. कधी राजकारण आपण केलेलं नाही. निवडणूक संपल्यानंतर हा कोणत्या पक्षाचा, हा विरोधात होता का काय असं पाहिलं नाही. जो येईल त्याला मदत केली, बरोबर घेतलं. आणि मी मान्य करतो की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा कायम खूप साथ दिली, खूप आशीर्वाद दिले. विधानसभेत मला पाठवलं, विधानसभेमध्ये मंत्रिपदाची संधी मला आदरणीय सोनेजींनी दिली, आदरणीय राहुलजींनी दिली, काँग्रेस पक्षानं दिली. तिचा उपयोग आपल्या संगमनेर करता अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला. त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये जितकं चांगलं काम करता येईल तो प्रयत्न मी केला. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा आणि सांगा मी संगमनेरचं आहे, मी माझं आमदार बाळासाहेब थोरात आहे, मला आत्मविश्वास आहे ते चांगलंच बोलतील, चांगलंच म्हणतील, याचा आत्मविश्वास मला आहे. कारण मी तशा पद्धतीने वागण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या याच्यामध्ये आपली कामं जरी करत असताना आपण पाहिलं असेल की संगमनेर सगळ्या अर्थानं बदललेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे. तुम्ही कोणते निकष लावा, शांतता सुव्यवस्थेचा निकष आहे, आर्थिक प्रगतीचा आपण पहा, आपल्या सहकारी संस्था आपण पहा, शैक्षणिक संस्था आपण पहा, कोणतेही सगळे निकष लावून पहा. महाराष्ट्रात प्रगतीशील झालेले तालुके असतील जे 2-5 वरच्या क्रमांक हा संगमनेर तालुक्याचा दिसेल तुम्हाला. सगळ्या पद्धतीने सगळ्या विकासामध्ये आपण पुढे राहिलेलं दिसतो. एक बंधुभावाचं वातावरण आपल्याकडे दिसतं. मी आपल्याला या निमित्तानं सांगेल, काही मंडळी आहे की कशा पद्धतीनं हे सगळं वातावरण बिघडवता येईल. काही संगमनेर तालुक्यातलेही आहे, त्यांना वाटतं की काहीतरी इथं व्हावं आणि त्याच्यातून हे वातावरण बिघडावं, हा बंधुभाव बिघडावा असा प्रयत्न त्यांचा असतो. पण तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, असे प्रयोग झाले परंतु आपल्या लोकांनी कधी बंधुभाव बिघडू दिला नाही. एक वातावरण संपूर्ण तालुक्याचं चांगलंच ठेवलं. हा अनुभव सुद्धा आपल्याला खूप मोठा आहे, आपल्याला आनंद देणारा आहे. निळवंडाचं पाणी आलं, निळवंड धरण ही सोपी गोष्ट नाहीये. निळवंड होणारच नाही म्हणतो ते निळवंड झालं, पाठ होणारच नव्हते म्हणतो पाठ झालं, पाटाला पाणी येणारच नव्हते नाही येणार असं म्हणत होते, पाटाला पाणी आलं. आता ते शेतात आम्हाला उतरवायचंय आणि पुन्हा संपन्न आता समृद्धी या सगळ्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा आणायची आहे. ही समृद्धी जी ग्रामीण भागामध्ये येणारे शेतकऱ्यांकडे तो जो आर्थिक पैसे येणार आहेत, जो निधी येणार आहे तो शेवटी शहरामध्ये व्यापारामध्ये सुद्धा येणार आहे. शहर सुद्धा फुलून जाणार आहे, व्यापार सुद्धा फुलून जाणार आहे, हे नाकारता येणार नाही. एक अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद त्यामध्ये आलेली आहे. आणि म्हणून हे सगळं वातावरण आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याची पद्धत आपण आहे. खरंच इथं फार सुंदर पद्धतीनं डॉक्टर अमोलजी कोले यांनी आपल्याला इथं मार्गदर्शन केलेलं आहे. मी आपल्याला सांगेल की येत्या निवडणुकांमध्ये बाकी काय पाहू नका, एकच पाहिलं पाहिजे की ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी इथं बाळासाहेब डांगरे आपल्यातले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक इथं आता बसलेले, भावे साहेब तुम्ही मार्गदर्शन करण्याकरता आलेले आहेत. ही आमदार मंडळी आपली दोन्ही आलेले आहेत, लामटेजी आहेत, सत्यजित आहे, सत्यशील आलेला आहे, सर्व ही सगळे पाहुणे मंडळी सगळे आहेत. माझं एकच इच्छा आहे, एकच निकषावर तपासा की आपली राज्यघटना जिना मताचा अधिकार आम्हाला दिला, जी राज्यघटना सगळ्यांना समान संधी देते आहे, त्या समान संधीला, त्या राज्यघटनेला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी आपण घेतो आहोत का नाही. आपण एकच विचार करा की आपली जी लोकशाही आहे की ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही कदाचित आमदार झालो, मंत्री झालो, कुणी मुख्यमंत्री झाला असेल, कुणी पंतप्रधान झाला असेल, ते त्या लोकशाहीला धक्का लागणार नाही याची काळजी घेतात की नाही, तो पक्ष काळजी घेतो का नाही याचा विचार करा. आणि जर तसं काही चुकीचं घडत असेल तर रोखण्याची जबाबदारी, कारण अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याकरता आपला प्राणत्याग केलेला आहे, हे सहज मिळालेली गोष्ट नाही. महात्मा गांधींचं नेतृत्वाच्या खाली आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य
आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मिळालेली ही आपली राज्यघटना ही आपल्या दृष्टीनं सर्वात मोलाची गोष्ट आहे आणि तिला जपणं, प्राणपणानं जपणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीनं मतदान करा. मी सुद्धा कोणत्या पक्षाचं नाव घेऊन आता बोलत नाही. मी काँग्रेसमध्ये आहे. याला कारण तिचं तत्वज्ञान जे आहे ते राज्यघटनेचे मूलभूत तत्व हे काँग्रेसचं तत्वज्ञान, म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. हे सुद्धा या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतोय. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या निमित्तानं वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही आशीर्वाद देता आणि मी एक तुमच्याकडं प्रार्थना करतो, विनंती करतो की अरे आपली राज्यघटना, आपली लोकशाही जगल का नाही, ती पुढे वाढवली जाईल का नाही, ताकदवान होईल का नाही, एवढीच काळजी करा. एवढंच मी मागतोय, वेगळं काही मागत नाही. महागाई आहे, बेरोजगारी आहे, ईडी आहे, IT आहे, काय काय चाललंय, हे काय चाललंय ह्याचा विचार आपण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि तो नक्की आपल्या तालुक्यात काय, पण महाराष्ट्रात सुद्धा हा विचार घेऊन मी महाराष्ट्रात सुद्धा जाणार आहे. माझ्या मते आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रात फिरणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहू द्या एवढीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.